नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोकणात मावळचे चित्र झाले स्पष्ट. रत्नागिरी सिंधुदुर्गची प्रतीक्षा कायम. चिपळूणमध्ये शिमगोत्सवाची धूम. सुकाई देवीच्या छबिन्याने उत्साह टिपेला. ग्रामदेवतांच्या दोन्ही पालख्या एकत्र आल्या. दुर्मिळ क्षण, भाविक झाले साक्षीदार. आणि कणकनगरी झळकणार कातळ चित्रांच्या नकाशावर. तालुक्यात सापडली 2 कातळ चित्रे. आता पाहूया सविस्तर बातम्या. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर केली. तर महायुतीत कोण उमेदवार असणार याबाबत केवळ बैठकांचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मावळ या 2 मतदारसंघात प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती होणार आहेत. यात मावळचे चित्र स्पष्ट झाले. मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. बारणे यांनी 2 वेळा मावळ लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. आता ते 3ऱ्यांदा रिंगणात आहेत. तर संजोग वाघेरे पाटील हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. मावळचे चित्र स्पष्ट झाले असताना सिंधुदुर्ग रत्नागिरीत कुणाविरुद्ध कोण लढणार याची येथील मतदारांना प्रतीक्षा आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. ठिकठिकाणी पालख्या काढण्यात येत आहेत. यातच चिपळूण शहरातील स्वामी कॉम्प्लेक्स येथे ग्रामदेवतांच्या दोन्ही पालख्या एकत्र आल्या. योगायोगाने असा दुर्मिळ क्षण घडून आला. चिपळूण शहराचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव व श्री देव नवा कालभैरव सध्या शहरामध्ये घरोघरी भाविकांच्या भेटीसाठी फिरत आहेत. अशातच शहरातील स्वामी कॉम्प्लेक्स येथे ग्रामदेवतांच्या या दोन्ही पालख्या एकत्र आल्या. हा प्रसंग भाविकांनी आपल्या मनात साठवून ठेवत पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. चिपळूण शहरात सध्या शिमगा उत्सवाची धूम सुरू आहे. ग्रामदेवतांच्या पालख्या सध्या घरोघरी जात आहेत. अशातच शहरातील पाग येथील श्री देवी सुकाईचा छबिना उत्सव झाला. संपूर्ण रात्रभर डीजेच्या तालावर पालखी नाचवत भाविक या छबिन्यामध्ये सहभागी झाले होते. शिमगोत्सवात झालेल्या श्री देवी सुकाईचा छबिना उत्सवामुळे भाविकांना मोठी पर्वणी लाभली. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या निमित्त संगीताच्या तालावर पालखी नाचवत भाविकांनी या उत्साहाचा आनंद लुटला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पाहूया या उत्सवाची ही झलक. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. दैनिक सागर, कोकणचे मुखपत्र. 6 दशकांची परंपरा, वस्तुनिष्ठ बातम्या, स्थानिक घडामोडी, मान्यवरांचे मनोगत, प्रासंगिक लेख आदींसह साहित्याची मेजवानी. आजच आपल्या नजीकच्या विक्रेत्याकडे सागरची मागणी करा. दैनिक सागर, कोकणचे मुखपत्र. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय नेते आणि हितचिंतकांकडून पाटील कुटुंबियाचे सांत्वन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाटील कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली. तसेच मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांची अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, नृपाल पाटील, भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील आदी पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते. आता एक बातमी इतिहास प्रेमींसाठी. कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि तोंडावली या 2 गावांच्या सीमेवर 2 वैशिष्ट्यपूर्ण कातळ चित्रे आढळून आली आहेत. यामुळे कणकनगरी ही कातळ चित्रांच्या नकाशावर झळकणार आहे.
तोंडावली येथील विनोद बोभाटे व त्यांचे मित्र दुर्ग संवर्धनाच्या कामात सक्रिय असून त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. विनोद बोभाटे व त्यांचे मित्र दुर्ग संवर्धनाच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या गावातही काही पुरातन अवशेष सापडतात का याचा शोध घेतला. त्यांना येथील डोंगरावर काही वैशिष्ट्यपूर्ण पुरातन गोष्टी आढळून आल्या. त्यांनी इतिहास संशोधक रणजित हिरलेकर यांना ही माहिती दिली. त्यांनी आपले सहकारी अजित टाककर यांच्या सोबत नुकतीच या भागाला भेट दिली. या कातळ चित्राचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचे रहस्य उलगडण्यासाठी आवश्यक तो अभ्यास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणात होळीचा सण अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मोठी होळी झाल्यानंतर 5 दिवसांनी रंगपंचमी संपूर्ण कोकणात साजरी केली जाते. ही रंगपंचमी महाड शहरासह तालुक्यातही साजरी करण्यात आली. शहरातील नाक्यानाक्यावर डीजे लावून रंगांचे पिंप भरून एकमेकांना रंग लावीत डीजेच्या तालावर तसेच काही ठिकाणी लेझिम खेळत नाचत ही रंगपंचमी साजरी करण्यात आली. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.